जय शिवराय मित्रांनो, मी प्रशांत राठोड. तर आज आम्ही फॅमिलीवर चाललो आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील काठीटेक म्हणजे निसर्गाने नटलेल्या बहरलेल्या अशा एका उंच ठिकाणी जेथून कोयनेचं पात्र कोयना डॅम अप्रतिम नजारा दिसतो. तर आम्ही आता थांबलो आहे पाटण येथे. पाटण येथून आम्हाला ॲक्च्युली फिश घ्यायचं होतं, पण फिश न मिळाल्यामुळे आम्ही ठरवलं की आज देशी चिकनवर ताव देऊ. म्हणून देशी चिकन घेऊन आम्ही चाललेलो आहोत काठीटेककडे. जाताना तुम्ही बघू शकता हे घाट सेक्शन वगैरे खूप सुंदर आहेत. आता पावसाळा लेट चालू आहे, परंतु येथील मशागतीची कामं चालू आहेत. शेतकरी आपापल्या कामात चालू आहेत. आणि जाताना वाव, हे पवनचक्कीचे नजारे, जे पवनचक्की आपण रेग्युलर बघतो त्याच्यापेक्षा हे वेगळे सीडी वजा पवनचक्की आहे. एका ठिकाणी आम्ही थांबून जरा फॅमिलीसोबत थोडं फोटोशूट वगैरे केलं होतं. आपली लालपरी गेली. खूप छान वाटलं लालपरी नवीन रूपामध्ये बघून. तेथून काही अंतरावर असणाऱ्या काठीटेक गावाच्या K2 पॉईंटला पोचलो. तिथलं दृश्य बघितलं. पोरं काय थांबनात, गाडीतून पळून पळत गेली आणि बघायला लागली धरण. बापरे, तोपर्यंत आमच्या मॅडम गाडीतलं सामान काढून किचनच्या तयारीला चालू झाली. तोपर्यंत आमच्या दुसऱ्या चिवताई त्यांचं मेकअपचं सामान काढून कंगवा फिरून आता रीलच्या तयारीला लागली. कारण वातावरण बघितलं तिला पण थांबवणार. बायकोनं चूल फुकायला लागली. फुकून फुकून आतड्या बाहेर आल्या, डोळ्यातनं पाणी आलं, नाकातनं सगळंच बाहेर आलं, पण पेटली चूल. तोपर्यंत पाऊस चालू झाला, वारं जोराचं चालू झालं आणि मी आणि पिल्लू कागद बांधतो. कागद काय हातात राहीना. तोपर्यंत चिमणीने येऊन हात लावला, पण वारं जोराचं होतं. कसं ते करू आम्ही ते पॅक केलं आणि चुलीचं कुठंतरी हळूहळू सुरळीत झालं. भारी वाटतंय गरम गरम. गरमागरम खाणे का आहे. आणि मौसम पण एवढा भारी झाला की नाही, खूपच वेळ झाला. आता जवळजवळ 5 वाजलेले आहेत आणि आता ही पोरं पण भुकेलेली आहेत. ऍक्च्युली सकाळी काय झालं, गाडीचं थोडं काम होतं. 12-12:30 विट्यात वाजले, निघायला 1 वाजला आणि परत इथं आता पोहोचायला मला फोटो सेशन करत बघत वगैरे 5 वाजले आणि 6-6:30 वाजेनंतर जेवण होणं अपेक्षित आहे. संध्याकाळी आम्ही जाणार आहे. पण आता बिर्याणी काय झालं, जरा खालीचा स्पेस ओला असल्यामुळं दमवायला लागले आम्हाला. जरा पेट घेणं झालं. हवा मारून मारून डोळ्यात पाणी यायची वेळ आली आता. होय, आणि पोर ह्या धुक्याचा एन्जॉय घ्यायला लागलेत सगळेच. आणि हा कोयनेचा बॅग आहे, तो आता दिसत नाही आहे, थोड्या वेळ दाखवीन. आणि एक फायदा झाला, ॲक्च्युली मी सगळी व्यवस्था केली होती टेंटची वगैरे, पण इथं परगोला असल्यामुळे ह्या परगोल्यामध्ये हे आहे चालू, पण वारं खूप आहे. शीत काय सांग ना, काय बोला. माय इंग्लिश स्पीकिंग मुझे ही समझ आती. चिकन बिर्याणी आहे. शिजायला अजून 1-1.5 तास लागणार आहे. तर वाढेल उघडायला लागले तोपर्यंत आपलं चिरमुर 7-7:30 वाजता जेवायला. वारं काय ढिलं पडेना. कागद हालायला लागला. कुठल्या तरी दोऱ्या घेऊन मधल्या पिलरला बांधल्यात, तरी पण काय उरकना. आता बिर्याणी आणि रस्सा, दोन्ही चिकन रस्सा शिजायला लागला आहे, पण वारं बघा, कागद हालतोय धरून धरून वैतागला. आणि आता पाऊस पडायला लागला. म्हटलं बापरे, गाडी तर आता आपली खाली आहे. जर चुकून लयच पाऊस झाला तर ही इथनं परत गाडी काढणं शक्य नाही. म्हणून गाडी आधी वरच्या बाजूला खडकाव घेतली लावून, कारण फॅमिली आहे बरोबर आणि रिस्क नको घ्यायला म्हटलं.
गाडी आणली वर सनकत अशीच आणि कागद फाड करायला लागला. आता म्हटलं सुटून जातो का काय, आवळला. तोपर्यंत प्रणेश म्हटला पप्पा जरा बघा शिजलं आहे का, म्हणून दोघांनी थोडं रस्सा आणि थोडं एखाद दोन पीस खाल्लं. पण शिजलं होतं. पण जरा म्हटलं देशीचं आहे, थोडं अजून शिजू दे. बिर्याणी आल्या कवरला, मारला ताव दोघात तेवढाच ताव मारून थोडा बसलो बायकोजवळ छत्री धरून. पावसा लागला म्हणून शिजवायला. सीजना पोरी पण म्हटल्या पप्पा थोडा रस्सा, पोरीनं पण दिला, पोरीनं पण वाढला. आणि मग झाले म्हटल्या आता शेगडीमध्ये टाकला जरा कोळसा, कारण आता शेगडीवरच ते बिर्याणी तिकडे शिजवायचं होतं. थोडं पलीकडे तेथून जरा हातरून जरा वर टेकडा बसायचं म्हणून पोरं तयार चादरा बिदरा टाकून. तोपर्यंत सगळे काय राहिलेलं जे सामान आहे पोरं खालनं गोळा करायला लागली, एक या लागली. तोपर्यंत मंडळींसुद्धा पातेलं उचलला एक, आली ती पण. आणि बसलो बघा सगळं आता एकदम झकास ह्या डोंगराच्या कडेला धोक्याच्या सानिध्यात आहे. म्हणून थोडं पाऊस पण पडत होतं, पण आता मात्र जोरात लागणार आहे. आलीच बघा आता बायको पण घेऊन आली सगळे. आता खायचं पोरांना लागलेत भुका, तरी पण चालू केलं. आमचं जेवण तयार झालेलं आहे. बिर्याणी अजून शिजायची आहे म्हणून आम्ही ठेवलेले आहे. परत आमचं जे चिकन आहे, चिकन तयार आहे. देशी कोंबडी आहे, बिगर मसाल्याचं आहे. ओकेमध्ये आता प्रोग्राम चालू आहे आमचा. तर फॉगी एरिया झालेला आहे सगळा हा. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. तसं पावसानं लेट सुरुवात केली, पण आत्ताचा जो अनुभव आहे आजचा खूप सुंदर आहे. पाऊस पडतोय, धुका आहे. आणि तर काठी जे गाव आहे इथं खाली आहे. आणि हा कोयनेचा बॅक विस्तार, हा जो डॅमचा पाण्याचा तो आहे, आत्ता दिसत नाही. आणि आम्ही जे बसलोय, पोरांना पण आज जरा थ्रिल करून काहीतरी जेवण करायचं होतं. गार वारं प्लस हे गरम जेवण, हे सगळं खतरनाक चालू आहे. तर प्रणेश भैया काय कसं वाटतं जेवण? एकदम क्वालिटी. ठीक आहे, क्वालिटी आहे. आणि मित्रांनो वातावरण चांगलं आहे. तुम्ही फॅमिली घेऊन इथं काठीला येऊ शकता. खूप इथं स्पॉट आहेत. पवनचक्क्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे खूप सुंदर आहे. तर आल्यानंतर आता मी जो आमचा सकाळपासून आम्ही येतो आहे, जे साली बिली कशाच्या खेळायचं वगैरे जे काय आहेत, इव्हन वेस्टेज जे कचरा वगैरे आहे तो आम्ही आमच्याबरोबर कॅरी करणार आहे. परत आम्ही विट्याला नेऊन आमच्या नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकणार आहे. तुम्ही पण एन्जॉय करा, फक्त घाण करू नका हीच विनंती. आता आम्ही जिथं परगोल्यामध्ये ज्या चुली होत्या, तर चुलीतलं ते भिजवून करून फक्त दगड ठेवून बाकीचं आम्ही सगळं ते पण स्वच्छ करून जाणार आहे. कारण आमच्यामुळं कोणाला त्रास नको आणि निसर्गाचा ऱ्हास नको. तर घ्या काळजी, तर या जेवायला. काठीतील जो केटू हा पॉईंट आहे तिथला सुंदरसा असं जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे. वातावरण पण खूप छान आहे. आणि आम्ही जाताना आम्ही जे काही केलं होतं इथे ते स्वच्छ करून गेलेलं आहे.